आणि पाणी तेवढं करणं आपलं काम. बोल ना ताई. अरे काय घडी घडी फोन लावून राहिली, येऊ राहिलो ठुई. माल अबे येडे चाळे करू नको, चापट अशी मारीन का नी. हा बोल ना दादा. अरे कुठे येऊ गे तू? इकडे कामात होतो जरा. अरे सकाळपासून तू घरी नाही. आईची तब्येत खराब आहे, आईला दवाखान्यात ऍडमिट केलं, दवाखान्यात पैसे लागू राहिले. लवकर घरी. किती लागते? 10,000 रुपये लागा लागले दवाखान्यात. कसे आणायचे आणि काय आणायचे त्या पद्धतीने बघ, आणि लवकर घरी पैसे घेऊन. मी तुला 5 रुपये नव्हते जरा देणं, दवाखान्यात काम होतं जरा अर्जंट. अरे आताच उडले सगळे. हे सायमन सुमन आलं गेले सगळे संपले. ए तो इकडे असलीच पाय ना, हे तर कधीच कामी पडत नाही यार. पैसेच नसते 1 रुपया नाही. अबे पिऊन तर जाय. काका ऐका ना, 10,000 रुपये लागत होते, जरा अर्जंट काम होतं. मग 10 रुपये येतात का? गुन्हा केला का? मारलं तुम्हाला 10 रुपये येऊन? नाही त्याच्यात नका येऊ ना, बोलू तर नका ना. अरे 1 घंट्यापासून तो वाट पाहायला लागलो. आत्ता आला का तू? चल आणि इकडे पैसे घे. पैसे द्यायला कोणी सगळीकडे मागून पाहिलं. अरे कसे देईन तो यासारखे बेवड्याला पैसे? सांगितलं मला एक पोरानं तू 10 रुपयाला वाचला होता म्हणून. तेच म्हणतो इतके दिवसापासून विचार करतो कुठं बसतो, कुठं पैसे उडीत तू. बरं ते सोड तिकडं. कोणत्या दवाखान्यात ऍडमिट आहे? दवाखान्यात जाऊन येऊ. अरे ते दवाखान्यात सोड, दवाखान्यात मी बघून घेतो. तू दारू सोडायला चल पहिले तू. दारू तर सुटार नाही, सगळं करून पाहिलं ना. अरे आत्ताच्या एका मित्राने मला कॉन्टॅक्ट दिला. तिथं ठिकाणी महालक्ष्मी व्यसनमुक्ती केंद्र आहे, तिथं चल. कुठे आहे ते? अरे ते लातूरला मुरुड मध्ये. फक्त 20 मिनिटाच्या उपचारावर दारू सुटती. चल माझ्यासोबत. तुम्हाला व तुमच्या कोणी नातेवाईकाला जर दारूचं व्यसन 100% सोडवायचं असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद.